श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय वडनेर BA भाग 3 सत्र 6 विषय मराठी च्या अभ्यास वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण साहित्यरंग भाग 3 या पुस्तकातील अभ्यासाला नेमलेला चौथा पाठ बघणार आहोत. पाठाचं शीर्षक आहे हिराबाई, लेखक आहे पु ल देशपांडे. मागच्या तासिकेमध्ये आपण पु ल देशपांडे यांचा परिचय बघितला होता आणि पाठाचा विषय बघितला होता. प्रस्तुतचा पाठ म्हणजे महान शास्त्रीय गायिका हिराबाई बडोदेकर यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचे गानकुशलता, त्याच्या गायनाचं महात्म्य वर्णन करणारा पाठ आहे. या पाठाच्या आरंभीच पु ल देशपांडे लिहितात की परवाच कुणीतरी म्हणाला की हिराबाईंच्या वयाला 60 वर्षे पुरी होत आहेत. मी चटकन म्हणालो हॅट, आणि मग माझ्या लक्षात आलं की मी हिराबाईचे वय सुरांच्या हिशोबात मोजत होतो. लेखक आपली आठवण सांगताना म्हणतात की परवा कुणीतरी म्हणालं की हिराबाई बडोदेकर यांच्या वयाला आता 60 वर्ष पूर्ण होत आहे. असं म्हटल्याबरोबर लेखक म्हणतात हॅट, कारण लेखकांचा त्या वयाच्या आकड्यावर विश्वासच होत नव्हता. पुढं लेखकच म्हणतात की मी त्यांचं वयाच्या आकड्यात नाही तर सूर्यामध्ये मोजत होतो आणि त्यामुळं हे असं झालं. मी त्यांचे गाणे 1930-32 सालापासून ऐकतो आहे आणि तेव्हापासून आज 65 सालापर्यंत एक वर्ष असे नाही की ज्या वर्षी त्यांची एखादी तरी बैठक मी ऐकली नाही. लेखक म्हणतात की मी त्यांचं गाणं बऱ्याच वर्षापासून ऐकतो आहे, परंतु असं कधीच झालं नाही, एकही वर्ष गेलं नाही की यावर्षी मी त्यांचं गाणं ऐकलेलं नाही. उपमेने किंवा दृष्टांतांनी काही सिद्ध करता येत नाही हे खरे, परंतु उपमा दृष्टांताशिवाय मनीचा भाव सांगणे कठीण जाते. हिराबाईंचा सूर मला गाभाऱ्यातल्या नंदादीपासारखा तेवताना दिसतो. लेखक म्हणतात की उपमा आणि दृष्टांत याद्वारे सगळ्याच गोष्टी सांगता येतात असं नाही, परंतु एखादी अनुभव सांगताना, आपल्या भावना व्यक्त करताना उपमा आणि दृष्टांत द्यावेच लागतात. असं म्हणून ते पुढं हिराबाई बडोदेकर यांचा बाबत बोलताना म्हणतात की हिराबाईंचा सूर मला गाभाऱ्यातल्या नंदादीपासारखा तेवताना दिसतो. हिराबाई बडोदेकर यांचा सूर मला गाभाऱ्यातल्या नंदादीपासारखा दिसतो, तर केसरबाईचा सूर जसा लखलखत्या झुंबरासारखा आहे. तर केसरबाईंचा सूर हा लखलखत्या झुंबरासारखा आहे. या 70 ओलांडलेल्या बाईचा स्वर आजही असा लागतो की त्या स्वरांचे निटील कोटील चंद्रप्रकाशू दिसल्याचा भास होतो. पुढे लेखक म्हणतात की 70 ओलांडलेल्या या बाईचा स्वर असा लागतो की जणू काही कोट्यावधी चंद्रच पाहिल्यासारखा किंवा कोट्यावधी चंद्राचा प्रकाशच मला पाहिल्यासारखा वाटतो. आणि साठीचे घर ओलांडणाऱ्या हिराबाईच्या स्वरातला स्नेह देखील गेली 40-45 वर्ष टिकून आहे. भलेही साठीच वय ओलांडलं असलं तरी हिराबाई बडोदेकर यांचा स्वर गेल्या 40-45 वर्षापासून टिकून आहे. वास्तविक दोघी अगदी भिन्न प्रकृतीच्या गायिका, पण दोघीच्यातही एक विलक्षण साम्य आहे. दोघी भिन्न प्रकृतीच्या गायिका आहे, परंतु दोघीच्याही मध्ये एक साम्य आहे. हिराबाई बडोदेकर आणि केसरबाई या दोन वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाचं वर्णन इथं लेखकानं केलेलं दिसतं. विद्यार्थ्यांनो, आता आपण पुढच्या भागामध्ये या पाठाचा समोरचा भाग बघणार आहोत.